शिवसेनेचे मागाटण्याचे आमदार प्रकाश सुर्वे आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बरेचसे उमेदवार आज या ठिकाणी पोहोचलेले इच्छुक उमेदवार 2400च्या घरात त्यांची संख्या पोहोचलेली आहे। 125 जागांवरती दावा केलेला आहे। तुमच्या देखील मतदारसंघातून बरेचसे उमेदवार पोहोचले आहेत, काय भावना आहे, काय सांगाल? तुम्ही बघितलं असाल आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची किती क्रेज आहे। पक्षाने निर्णय घेतला की आपण इंटरव्ह्यू घेऊया आणि तुम्ही बघितलं असाल वेगवेगळ्या पक्षातले मनसेचे पण काँग्रेसचे पण आणखीन काही पक्षांची लोक आमच्याकडे इंटरव्ह्यूला येतात। ह्याच्यावरून लक्षात येतं की महायुतीचा विजय हा नक्की आहे। कारण 2000च्या प्लस बी जे पीकडे झाले, 2400च्या प्लस आमच्याकडे झाले, म्हणजे महायुतीचा विजय नक्की आहे। लोकांना आमच्या मनामध्ये एक ऊर्जा निर्माण झाली की महायुतीमध्ये आम्ही गेलो तर आम्ही निश्चित विजय होऊ, हे त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे। त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जनतेने ठरवलं की महायुतीला यावर्षी निवडून द्यायचं। तुमच्या मतदारसंघात प्रचाराचा नारळ पण फुटलेला आहे। वॉर्ड निहाय बैठकांसाठी काल एकनाथ शिंदे आले होते। हा नेमका कशा पद्धतीनं हा सगळा दौरा झालेला आहे आणि किती पॉझिटिव्ह मेसेज जाईल शिवसेनेसाठी तुमच्या मतदारसंघामध्ये आणि पश्चिम उपनगरामध्ये? एकनाथ शिंदे साहेब आमच्याकडे शाखा व्हिजिटला आले होते आणि शाखा व्हिजिटला सुद्धा ते येणार बोलल्यावर कळलं लाडक्या बहिणी प्रचंड गर्दी केली होती आणि प्रचंड लोकसंख्या प्रत्येक याच्यामध्ये 4 ठिकाणी ते गेले। 4 ठिकाणी गोरेगावला गेले। सर्व विभागामध्ये ते फेरफटका मारणार आहेत, जिथे जिथे आम्ही लढणार आहोत तिथे तिथे। आणि निवडणूक त्यामुळे हे निवडणुकीचा पहिला प्रचाराचा टप्पा पूर्ण झाला असं मला वाटतं। आमच्या इकडे पुन्हा याची त्यांना गरज पडणार नाही असं आम्हाला वाटतं आणि आमची बीजेपीची युती 200% पक्की आहे, त्यामुळे आम्हाला तशी चिंता नाही। भाजपसोबत तुमची युती आहे, पण तिथे ज्या मतदारसंघामध्ये आणि ज्या प्रभागाची तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे पश्चिम उपनगरांची, त्या ठिकाणी भाजपचं वर्चस्व सगळ्यात जास्त आहे। त्यामुळे शिवसेनेच्या किती जागा निवडून येतील असा विश्वास आहे तुम्हाला? आमच्या 150 जागांवर आता एकमत झालेलं आहे। बाकीच्या अजून काही थोड्या जागा आहेत। त्यामुळे मला खात्री आहे की शिवसेना आणि बीजेपीच्या सगळ्या महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडतील ह्याची मला पूर्ण खात्री आहे। नक्कीच। आज बैठक सुद्धा होती, दुसरी बैठक होती, तिसरी बैठक कधी आणि या बैठकीमध्ये नेमकं काय सूत्र ठरलंय? कारण अशी पण माहिती मिळते की 227 जागांची तयारी जी आहे ती शिवसेनेकडून होते, चाचपणी होते, यामध्ये किती तथ्य आहे? असं पक्ष आहे, पक्ष लोकांमध्ये इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांची बैठका घेणं चुकीचं नाही आहे। इच्छा व्यक्त करणं प्रत्येकाचा अधिकार, त्यामुळे त्यांना युतीमध्ये कुणाला संधी मिळेल कुणाला नाही ते सांगू शकत नाही, पण इच्छुकांची गर्दी होती। त्यामुळे आमचा पक्ष आणि बीजेपी आम्ही दोन्ही पक्ष आता मुंबईमध्ये एकदम स्ट्रॉंग आहोत, त्याचा एक मेसेज जातो। नक्कीच। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।